आणि भगवत दर्शन त्या भगवंतामध्ये अंतःकरण लीन होतं, मन समाप्त हे आवृत्तीतच निघून जात. माऊलींचं ज्ञानेश्वरींचं त्याला ज्ञान म्हणतात किंवा कशा ज्ञान बुद्धीला तो कळत नाही म्हणून भ्रम म्हणतात. जगत कृष्ण त्याला ज्ञान म्हणतात, मी देह त्याला वासना म्हणतात. बुद्धीमध्ये सुख दुःख पण होतात, येतात जातात येतात जातात. ते सुख दुःख धर्म अंतःकरणाचे तिथं ते प्रगट होतात. जसे शेतामध्ये गवत होत, त्याला उगवावं लागत नाही, पेरावं लागत नाही. तस अभेद जे अज्ञान त्याला प्रगट करावं लागत नाही, ते आपोआप सहज असतात ज्ञान आणि भेद. जन्मजन्मांतरीचा जीवात्मा मृत्यूला पावतो, जन्म घेतो, नाना उपाधीत राहतो आणि कर्माचे संस्कार त्या अंतःकरणामध्ये शिल्लक ठेवतो. ते अंतःकरण म्हणजे मनबुद्धी प्राण त्यांचा संचय साठा असतो. त्याच्यामध्ये सगळे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सुप्त अवस्थेत असतात आणि ते कर्म त्याचे संस्कार त्याचा संबंध त्या बुद्धीमध्ये धारणा असते, त्या कर्माची, त्या पापाची, त्या जन्मातल्या देहाची आणि असलेल्या नात्याची. केलेले कर्म मी केले हा संस्कार म्हणून पंचकर्मेंद्रिय आणि त्याचं ज्ञान मी हे केलं त्याला माझा असं आहे, त्याची ओळख हे ज्ञानेंद्रिय. हा सगळा साठा संपत नाही, वाढतो, ज्ञानानं खुडतो. जेव्हा अवस्था बदलते अंतःकरणाची आणि स्थिती होती भगवंताची, अनुभूती ती आनंदाची आणि स्थिती असती ईश्वराच्या प्रतीतीची. देहाची प्रतीती संपत्ती तो क्षण अभेदात्मक असतो. जडाची ओळख थांबते तो क्षण चिंतनात्मक असतो. चिंतनानं हा संबंध जातो. ते आत्मचिंतन, ते वेदाचं चिंतन, ते गीतेचं फल आहे, ओळीचं स्वारस्य आहे, अंतःकरणामध्ये सुखाचा सहवास आहे. त्याचं नाव आत्मचिंतन तो देतो. सुख वेद देतात, तुमचे पोरं मुलं संपत्ती नाही. म्हणून वैराग्याचं प्रतीक म्हणजे मोक्षाकडं बुद्धीची वाटचाल. म्हणजे जेव्हा वैराग्य प्रगट होत तेव्हा भगवंताकडे बुद्धीला जाता येतं. पण जेव्हा आसक्ती असती तर बुद्धी फाटते, कुचती आणि शेवटी नाचती मरताना. नाचलेला पदार्थ काही कामाचा नसतो आणि त्याची बुद्धी नाचली त्याचं जीवन काही कामाचं नसतं. तुम्हाला विषय आवडो या न आवडो, सत्य हेच आहे. जसं भाजी फुलवी ठेवली नाचत नाही, तसं मन चिंतनात ठेवल्यावर नाचत नाही. मन पुत्रात नाचल्याशिवाय राहणार नाही. जसं ती वस्तू फ्रीज मध्ये असली तर सुरक्षित आहे, तसं ते मन श्रवणात, नामात, भक्तीत, चिंतनात सुरक्षित. पण आपण सुरक्षा करत आहेत ना मनाची. मन हे चिंतनात असल्यावर भगवंत बाजूला करीत नाही आणि बुद्धी देहावर येत नाही, तिला विषय लागत नाहीत. मनेंद्रियाच्या गाठी सहज सुटती आपैशी. माऊलींची भाषा ओळखून घ्या आणि ह्या देहामध्ये माऊलीला शरण जा. ह्याच वृत्तीला ब्रह्म करा आणि ह्या देहाचा वाद करा आणि भगवंताला स्मरण त्याचे ऐक्य करा. दोन गोष्टी लक्षात धरा, त्याचं स्मरण करा, त्याचं ऐक्य धरा, त्याच्या अनुभवाला जगा, अनुभवात राहा.
अनुभव हे घेतो. त्याला भाव म्हणतात. आपल्यापेक्षा अनुभव नाही, मग काय भाव आहे म्हणजे काय दुःख आहे. ज्ञानानं दुःख शिवत नाही, समोर येत नाही, दुःख संपत नाही, देह बुद्धी उत्पन्न होत नाही आणि आपली बुद्धी हृदयातून बाजूला जात नाही. ते आत्मचिंतन वेदाचे, ते श्रवण गीतेचे आहे. आणि ती ओळख माऊलीच्या शब्दात ओवीची आहे. ओवीच्या शब्दामध्ये जर बुद्धी गेली ती बाहेर येत नाही, हे लक्षात ठेवा. माऊलीच्या ओवीच्या शब्दाच्या बोधामध्ये अंतःकरण या श्रवणाच्या माध्यमातून प्रवाहित होतं. हलक्या हलक्या तिकडे जातं, जगताकडे नाही, ओवीकडे, ओवीच्या शब्दाकडे, शब्दाच्या स्वारस्याकडे आणि स्वारस्यामधून स्वरूपाकडे. त्याला म्हणतात चिन्मयतेकडे. मन चिन्मय होत म्हणजे ईश्वराच्या समीप राहत, जसं आता देहाच्या समीप आहे, पण चिंतनानं भगवंताच्या समीप आहे. हे कळत नाही बुधाड लोकांना, जड लोकांना, की मन भगवंतासोबत ठेवावं का देहासोबत, का दुःखासोबत, का सुखासोबत, का धनासोबत, का पुत्रासोबत, कुणासोबत द्यावं मनाला, कुठे त्याने राहावं. तुम्ही जसं ठेवलं तसं मन राहतं, पण तुम्हाला ठेवता येत नाही. तुम्ही त्या चिंध्या केल्या, का केल्या मनाच्या चिंध्या, कधी संसार आडवा आला म्हणून, मन संसाराला चिटकलं म्हणून. त्याला तोच कळाला, मनाला संसार केवळ संसार नाही, संसार करावा, बाजूला सारावा आणि परमार्थात रमावं. मनाला हे शिकवावं. मन रामापाशी जावं, रामाला ओळखावं, रामाला बिलगावं, त्याला आत्मचिंतन म्हणावं. आत्मचिंतनानं मन रामापाशी चिटकून राहत आणि महावाक्याने रामात मिसळून जात. ते आमच्या वेदाचं खात. वेद असे करतात. जसं अग्नी अन्नाला शिजवतो, वेद अज्ञानाला बाधित करतो, संपवतो. वेदाचं कार्यच ते की जेव्हा प्रवाहित होतो संताच्या मुखातून साधकाच्या हृदयात तो थांबतो, तर अज्ञान संपवतो तो वेद. त्याच नाव वेद आहे. बाकीच्या वेद म्हणताच येत नाही. नामानं कधी अज्ञान संपवलं असं कोणत्या ग्रंथात लिहिले का? नका तुमचे ग्रंथ काढून. तसं वेदाच्या चिंतनानं, बोधाच्या शक्तीनं, हृदयाच्या युक्तीनं, संताच्या संगतीनं, शब्दाच्या सामर्थ्यानं आणि श्रवणाच्या पावरनं मन भगवंतामध्ये समर्पित होत. तसं बाकीच्या कोणत्याच क्रियेनं नाही. आणि हेच कोणी सांगायला तयार नाही. काल बोले माहित आहे, मी त्या मार्गाला बोलणार ठेवलेला असतो. नामाला वाढवा. हे पागल, हे आपले लोक पागल कोमटाड. परमार्थ म्हणजे बुद्धीची स्थिरता, परमार्थ म्हणजे अंतःकरणाची पवित्रता आणि परमार्थ म्हणजे बुद्धीची श्रवणाची एक अधिकारता. एक श्रवण तिला भेटावं, तेव्हा ती नटती ज्ञानाने, आनंदाला लुटती आणि ती बुद्धी विठ्ठलाला भेटती. त्याचं नाव श्रवण, पण पैशाने नाही. मग नरक, मग नरक प्रमाणे देती घेती नरका जाती. देणारा मी नरकात आणि घेणारा मी. इतकं सांगा आमच्या बायका त्याच्यातच पैसे कुठे माते. पण आमचं काय झालं, नोटातून तर पाप घ्यायचं का? मग कुठे पी अर्धांड बुद्धी ऐकत नसते कुणाचं. तिथं कोणीच कमी असतं ना. नेलं ज्यानं वृत्तीला बाजूला केलं, ज्यानं नात्याला थांबवलं, ज्यानं विठ्ठलाला बघितलं, तो मोठा. मोठे महाराज असतो रे. या बायका आमच्या पण ऐकतच नव्हतं. क्रोधाच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारुवळी जे धरले गोळे करी या वाणिज्य. त्यांना काय सांगितलं की पथ श्लोकात धरून बोलतात माऊली की प्रसंगेने फरकांशी जसे पार्थ राजस लोक असे वागतात. ते कसे मनोरथ
त्यांनी चालू असते हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि वास्तविकता ती आहे त्या सगळ्या जीवाची की पाहिजे. आणि एक वस्तू मिळाली तर दुसरी पाहिजे. हा ओढ थांबतच नाही. जसे एक लाट की दुसरी येते, दुसरी लाट जशी थांबत नाही तसं मनच थांबत नाही. स्तब्ध होतच नाही होत. भेटूच तर वाटतं भेटावं भेटावं भेटावं. एका क्षणात भेटलं की वरती तिथून निघून जात पुन्हा. मग जी वस्तू मनोरथ करते ती भेटल्यानंतर शांत व्हा म्हणते ना. का शांत असा प्रश्नच नाही भारत लोकांना. की जेव्हा आपल्याला हे पाहिजे होतं ते भेटलं त्याचा आनंद आहे का? दुसरा आनंद शोधते वृत्ती. बरं जमून झालं जमलं मला शांत होत्या सध्याचे व्यवहार आहे. जमलो बाबा जमून म्हणे की बाकीच्याला आनंद व्हायलाच का? जमत नसतं कोणाचं. आणि ठीक ना श्रवणात आहे का? ठीक काहीतरी पाहायला लागलाय त्यांच्या आपल्याला. किती विचित्र वार आहे. व्हायला का तो एका मग वापस नेला विचित्र आहे ना. श्रवणामध्ये एक तल्लीन होती. वेदाच्या जवळ जाते आणि त्या स्वानुभूतीला बघते. बुद्धी नाही तिला देहा संबंध नाही. व्यवहार झाला त्या कर्मातून पुण्य पाप नाही. तुम्ही जगाला बघितलं विकार नाही आणि देहात आली पुन्हा आकार नाही. कारण ते निराकार हे वेदाचं फल आहे. आणि हे आम्हाला आहे का वाटतं हे समजतं. हे हाय आणि हे देता वेत हे घेता वेत हे बघता वेता हे देता बी येत हे समजत बी आणि हे बघता येत हे आतून बाहेर पण येत. फुकटची चेष्टा नाडायचे त्यांचा साठा अफाट आहे. त्यांना संत संगती भेटते. वेदांताची स्थिती होती आणि अनुभवाची रास होती आणि बुद्धी परमेश्वराचा सोबत नांदते. देहासोबत ती कधीच नसते. हे वेदांताचं फल बेटा. हे धर्मशास्त्र तुमच्या अगोदरच सुंदर फल भक्तिशास्त्र. विधीने वागणं नित्य नैमित्य कर्म हे पण मोक्षाला कारणीभूत हे सुरुवातीचं फल आहे. जसं शाळेत टाकलं लेकराला एलकेजी तर ते एमडी होईल. तर शाळेतच नाही टाकलं तर एमडी कसं आहे. एमबीबीएस तर शाळेत टाका तिथपर्यंत झाल्याचा रस्ता. नंतर कॉलेज पाहिजेस ना. आणि देहभावाला त्यागते तर्पमय म्हणते आणि अभिदात्मक होती ही ज्ञानाची रीती. आता हे पाठ केलं का मी तू मुली बोलू नका तुला तर कंटाळा आहे आमच्या बोलण्याचा. आयुष्यातून पहिल्यांदा बोलत आम्ही जावा आयुष्यातून पहिल्यांदा तरी तुला राग आहे. तुला वाटायला जेने धरे बळ करी क्रिया वाणीच की मनोरूपी सागरामध्ये धर्म अर्थ कामाच्या तारुवरी जास्त आज्ञावर बसून तारू म्हणजे झाड आणि नांदे जो नाही एक मिनिट जेने धैर्य बळे करी क्रियावानेच धैर्य धरून जो व्यापार करतो सहज आणि त्या कोण मनोरथ हे पाहिजे ते पाहिजे. त्या धैर्य पाहिजे असं करणं सोपं असतं का? काम का सोपं का काय? अरे बापरे अवघड असतं ते. मग जेने धैर्य बळे करी क्रियावानेच धैर्याचा बळ तो तयार करतो. तो रजगुण काय धैर्यच लागतं ना. मंडळाचा सागर तयार करतो तो त्यामध्ये धैर्य धारण करतो आणि त्याची क्रिया पण करतो तो रजगुण. एक शब्दाच्या गाभाऱ्यात गेल्यावर घ्यायचं नाही आपल्याला. कारण तो बोध बुद्धीमध्ये स्पर्श झाला आणि बुद्धीचा बोधाला टच केला बुद्धीनं तर ती बुद्धी बोधयुक्त होती आणि ज्ञानमय होऊन श्रीरंगामध्ये समर्पित होती. त्याला म्हणतात बोधयुक्त. हे ओळीचं फलच आहे. असं कळालं की बुद्धी त्या रजाला सोडते. असं कळालं की विसरायला मिळते. असं कळण्याचा जेव्हा हृदयात साठा झाला ह्या बोधाचा तरी संपत्ती मिळते धनाची. हे ज्ञान संपत्ती बोध संपत्ती वेद संपत्ती सुख संपत्ती अभेद संपत्ती ही 4 प्रकारची संपत्ती आहे. बोध संपत्ती ज्ञान संपत्ती वेद संपत्ती आत्मिक संपत्ती सुख संपत्ती आणि हे नसते जगताकडे. मंदिरात झाला म्हणजे बोध येतो का? नाही बेटा. किती आपण दूर आहेत भगवंतापासून कळतं काय आणाडी जीवाला. आणि रिकामीच गेलो तसं आपण आईकडे आलो आणि आईनं जर चिवडा पण दिला नाही तर ती आईला इकडे पण वाटतं आईनं काहीच दिलं नाही. त्यांचं आयुष्य रिकामच गेलं.
त्या जन्मसंचितात ते भोग भोगले, त्यांना असू आपण असू. पण ज्याला वेद माहित नाही, ज्ञान माहित नाही, भक्ती माहित नाही, संताची संगत नाही, बोधाची संपत्ती नाही, आणि संपत्ती जात नाही सोबत. कोणी घर कमी, कोणी पोरं कमी, कोणी प्रॉपर्ट्या कमीला, त्याचा उपयोग नाही. कारण ते मुक्ती देत नाही. त्या पैशाने भक्ती वाढत नाही, माज वाढतो. पैशाने माज वाढतो, नामाने पुण्य वाढतं, आणि संतामुळे अज्ञान पुढे होतं. कळायच्या गोष्टी त्या सगळ्यांना. या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तिने सांगा. कशाला काय पैसा दिला की माणूस मारून जातो. तिला वाटतं मला काळ कमी, तुला काहीच नाही, तुला वेद नाही, ग्रंथ नाही, ज्ञान नाही, संत नाही, तुझ्या जन्माची सार्थकता नाही, शून्य, मोठा झिरो. तू मला काय कमी म्हणजे काहीच नाही, कमीच आहे की सगळं. पण जेव्हा आपल्या आयुष्यात रोज काही ते त्या काय म्हणल्या का 1 तास मला चिंतन केल्यावर किती पुण्य होईल, स्वर्गाला जाऊन मिळेल ते पुण्य. म्हणून आत्मचिंतन फार महत्वाचं. वेद फार छान आहे, सुंदर आहे, जपावं त्याला. आपण जपतो देहाला, पोराला, घराला, भिंतीला, पिळपीला. जपा. भिंत खाली राहते, तिचं फर्निचर, तिचा पलंग देतच. आणि बाहेर मी आठवण ठेवलं तर वैराग्य. आसक्ती बंद होती, ज्ञानाची देती. आसक्ती बंद, ज्ञान तिथं प्रस्थापित होतं, ज्ञान तिथं हृदयात जातं, आणि ते संताचं खातं. तिथं मन ठप्प होतं. काय आहे काय नाही, काय माझं काय तुझं, हा व्यवहार थांबतो. तुझं माझं त्यातून मन बाहेर निघतं. तू मी वृत्ती आहे, माहितच नाही तिला तू आणि मी. त्याच्यावरतून ती बाजूला होती. तसं दुधातली साय वर आली की दूध पाणी पाणी होतं. पाण्याचं दुधात काय राहते पण तेव्हा आपण फिल्मीट ठेवलो, आमच्या फिल्मीट दूध ठेवत नाही. संसारात केल्यावर करावा, समोर जे आहे ते भोगावंच. प्रारब्ध कुणा चुकले नाही, पण त्याची ओळख केल्याविना जगणं बरं नाही. त्याचं नाम मुखात आहे, ज्ञान बुद्धीत आहे, सहवास हृदयात आहे. नाम मुखात आहे, ज्ञान बुद्धीत आहे, त्याचा सहवास आम्हाला हृदयात आहे. हे ज्ञानाचं फल आहे. कधी कोणचा बोध येतो, कधी कोणचा येतो ठरवून बोलत नाही. तयाची चौगुणी येती पाहे, एवढे सायास साहे जया धृती. धृती म्हणजे धैर्य कशाला म्हणते अर्जुना, तुला रजगुणाची मी धृती सांगतो. धैर्य बुद्धीच धैर्य पण लागतं. सत्व धैर्य वेगळं, रजगुण धैर्य वेगळं, तमगुण धैर्य वेगळं. एखाद्या भांडणाऱ्या बायला, जवळच्या बायला किती भांडावं, किती त्रास छळावं, त्यामुळे धैर्य असतं मग ती चळती. सात्विक वृत्ती सोडून घेते आणि तमोगुण ती चळते. अशातला फरक सांग. धृती राजस पार्था येत पुरेस. आता ते कर्म भांडवल सुये, जे कर्म भांडवल सुये त्याची चौगुणी येत पाहे, एवढे सायास साहे जया धृती. तुम्ही कर्म करतो, त्या कर्मातून पुन्हा धैर्य कसं वाटतं. ते कर्म भांडवल ते याची चौगुणी येती पाहिजे. कोणतं कर्म केलं? रजगुण कर्म. त्या रजगुण कर्मातून धैर्य राजस झालं. एवढे सायास साहे जया धरती. ज्या कर्मातून धैर्यानं रजगुणानं कर्म केलं, मग अमृताच्या सागर. मग इच्छा केवढ्या सागरासारखे संपतच नाही. मग तशा इच्छेनं काम केलं, वरतीनं कार्य केलं, इच्छेसाठी कार्य केलं, देवाचं केलं, तर ते मंडळ ते रजगुण काम. तर तशा कर्म करताना कोणतं धैर्य लागतं? ते राजस धैर्य. आणि ते कर्माच्या अगोदर त्याच्यातून कार्यातून ते भांडवल तयार करतो. कुणाचं? राजस धैर्याचं. ते कर्म तुला मी सांगतो आता. म्हणजे ही सूक्ष्मता आधीच पाहिजे तुम्हाला. कारण का कशामुळे लेणी मावली? हे राजस धैर्य, हे तामस धैर्य, हे सात्विक धैर्य. मग तुला कोणतं घ्यायचं? तर सात्विक धैर्य. हे रजगुण म्हणूनच करतं, तर मग लोकांना छळतं आणि ते पुन्हा पाप होतं, ते तुला पुन्हा भोगायला येतं. म्हणून हे दोन धैर्य टाकून दे आणि सात्विक धैर्य वाढून घे. त्याच्यासोबत तुला माझ्यापाशी येता येतं आणि सत्वगुणाने ज्ञान होतं.
ते धैर्य शांत माणूस असतो तो कोणाला सळत नाही, कोणाला बोलत नाही, पण त्याचं उत्तर देव देतो. कळालं? आता एवढी सायास साहे जयात धरती, तू सायास करतो ना, कष्ट सहन करतो ना कर्माचे. आता 12 वाजता उठून कोणी 12चे पारण करते, 12 आंघोळ होती, कष्ट नाहीत का? मग हे कार्य राजस आहे, त्याचं मला द्यावं लागतं. पण निष्काम केल्यावर मग नाही. जर काम न मागता केलं तर मग हे धाव द्यावं, हे द्यायला, हे द्यावं परमात्मा करत असेल तो कधी, पण न मागता केलं तर निष्काम झालं. मग त्याच्यासोबत मी राहतो, त्याला बोल देत मी जातो त्याच्यासोबत. हे कळतं का ग? सांग बरं, हे कळतं का? शकीला सोडून देत, माणसं तिला ढकलून देते आणि ती घरामध्ये त्या व्यंकटेशाला बोलवती, हे दे ते दे ते दे ते दे. हिला काय मिळाले कळतं गेला. म्हणून ते जर कर्म केलं, तसंच जर केलं, न मागता केलं तर भगवंत तिला सोडत नाही, त्या बुद्धीपाशी असतो. आणि नंतर ज्ञानाने एकरूप होतो आणि चिंतनानं त्याचा अनुभव येतो. संतामुळं हातात मोक्ष येतो आणि देहाचा बाध होऊन बुद्धीचा विलय होतो ईश्वरात, संसारात न देहात न घरात. पण ते पितर येऊन म्हणजे फार क्लिष्ट आहे, क्लिष्ट आहे. त्याला गतीला लावणं आणि ते मुक्त होणं पितर सोपं नाही. पिढीचे पित्र असतात आणि तो अधोगतीला त्रस्त असतात. त्यांना मूल बाळण्याचे तुमच्या मुलं बाळापासून वियोग करतात, ते आपल्या घरात असतात आणि मग ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पिढीमध्ये येऊन धरतात, ते त्रास देतात. म्हणून पितृदोष हा वाईट, घातक आणि कोणत्या ना कोणत्या कुळामध्ये काहीतरी असतच. 21 कुळ 42 कुळ याला आले, मग त्यावेळेस त्याला पुत्र नाही, तो तसाच गेला. संतती नाही, संपत्ती होती, मग संपत्तीसाठी तो पुन्हा वापस येतो ना. वरी जातच नाही, त्याची वास तिची बुद्धी त्याला वर जाऊ देत नाही, कारण ते खाली वावल्या जातात जिथं संपत्ती तिथं. कारण ती मन आणि बुद्धी लिंग जे त्याला समाप्तच केलं नाही तुम्ही. ज्ञान आहे का त्या लोकांना? नाही. मग ते लोक पुन्हा पुन्हा त्या घरामधून त्या लोकांना ठेवतात ना, भयंकर. त्या ब्राह्मणाच्या गोष्टी सगळ्यात चूक नसतात. कधी कधी पितृदोषाला लग्न जमत नाही, जमतात त्यांचं विधी केल्यावर. कधी सुख लागत नाही, विधी केल्यावर लागतात. कुठलं कार्य होत नाही, होतं. पण ते बी ब्राह्मण तसेच पाहिजे, लुट्टमार करणार नसायचे. आणि त्यांना आता गोड बोलण्यात लुट्टमार सुरू केली, ते बी कळायला जायची. ईश्वराकडून ते सहज खाली उतरतात इतके दिवस. फक्त पुन्हा नाही, अवश्याला की पितरपाठ आहे का पुन्हा? मग देवी येते, मग भूत जाते आणि ते येते शक्ती. ती गेल्यावर येते गादी येते का? पुत्र जेवते आणि ती मग मला जीव घाला म्हणते. कळतं काय कधी? सांगा ना, ती तुमची मंडपी 4 वेदाचा मंडप काय कळतं का आपल्याला? आता देवीचं पुन्हा जोग आहे, पुन्हा गोंधळ आहे. पायला म्हणतात रे, विचारलं का नाही पाय सरकत त्या भजनाच्या बायकाच्या त्या परमनीच्या. पण मी बोलत नाही कुणाला. प्रगटली भवानी, मग ती प्रगटली नानाजी निर्गुण म्हणजे सांग बरं बाई, खाली बस एवढंच मान. कुठे तू महिषासुर सांगूच नको मला. परदिनी त्रिविध तापाची झाडणी आईचा जोगवा मागेना. परडी बोधाची, कळतं काय बाळाला कसली परडी बोधात? अंतःकरणी परडी, त्याच्यात बोध आहे, तो वेद आहे आणि त्या वेदाने त्या आधी शक्ती त्या जीवाला मुक्त करते. परडी भरा बाय, आज परडी भरलीच नाही पूर्णाची एवढ्या बाया. पूर्ण बोधाची परीन परडी, बोधाची पोटी भरकी. आता पोळाच्या भरल्या माहितच नाही. आई दाव घे आई, आता दाव घे आई, पाहतेस काय आंबे पाहतेस काय बघते का तू? ये ना, तिला बोलवलंय ना, मंडपी ठेवले ना, तुला रमाडलंय ना, खाली गाडी बसवलंय ना, ये
बेधुंद होतात, डोळ्याला धारा येतात आमच्या. आणि मग कशामुळे भेटलं हे तर सत्संगामुळे सगळे लोक भेटले. ते आदिवेदांत जात होते आणि किती वर कोणी हे असतील आपण म्हणतो त्याला घट बसवायला मंडपी. 4 मंडप पण 4 टोक आहेत त्याला. ती 4 वेळांनी प्रकट केले 3 आणि कधीही मंडपीचं कोणीचा कोणी पंचगुण नसतात. पासून नवमी राम जन्मापर्यंत जो पर्व काळ असतो तो वर्षभर नसतो. सगळे देवता जागृत असतात. त्यावर जे केलेले कार्य दान धर्म घरात चिंतन पठण ब्राह्मण दान सगळं ते कोटीपटीनं फल देतं. कोटीपटीनं फक्त ते 8 दिवस पर्व काळाचे असतात. ते शुद्ध तिथे आणि 9 परियेस आता ऐकत तामस श्री जे थोडं सांगते ते डोकं करायचं. तुला आता धरती सांगते राजसी, आता तामसी धरती सांगतो ते तू ऐक. या स्वप्नम वयं शोकं विसारं मदमेव च विमुञ्ची दुर्मेधा धरती सा पार्थ तामसी. आतापर्यंत रजगुण सांगितले, आता तामसी सांगतो. तिन्ही गुणाचं वर्णन चाललंय अर्जुना. तामसी धरतीत कशी असते बुद्धी, एक हिंमताची ते धरती आहे. आता तीच बुद्धी पुन्हा तामसी होती आणि बाटते, ती बाटल्या जाते, पेटल्या जाते. बुद्धी वाटल्या जाते तमान, पेटल्या जाती शब्दानं, विटल्या जाती मोहानं. 3 गोष्टी युक्त तमवृत्ती आहे. विटलेली असते ती बुद्धी. ती मला कधीच भेटत नाही. आणि तमगुणाने भेटती ती मला भेटत नाही. आणि सत्वगुणाची वृत्ती माझ्यापासून हटत नाही आणि मला भेटत नाही. ती तमगुणी. सत्वगुणी मला सोडत नाहीत. त्यानंतर ती मानती सत्वगुणी. ह्या वृत्तीवरच आपला परमार्थ आधार आहे. ह्या वृत्तीचा एका मागे एक आविष्कार आहे. कधी सत्वगुण असतो, कधी रजगुण असतो, कधी तमगुण असतो. प्रकृतीचे कोणी 3 गुण उत्पन्न होतात, तिला प्रकृती म्हणतात. तमगुण असा झोप येत नाही, रजाशिवाय स्वयंपाक काम होत नाही, कार्यकाळात रजा लागतो आणि सत्व देवाला पूजायला लागतो. बाई देवापासून फक्त शांत होते येळाची, मला कुठं शांती नसते बाई. वृत्तीमध्ये चंचलता आहे ना. पण जिथे बोध आहे, जिथे ज्ञान आहे, जिथे बोधाची संपत्ती पुण्य आहे, ती वृत्ती कधी चंचल म्हणते, ती शांत निरामय असते. तेव्हा ज्ञानाचा बोधाचा वृत्तीमध्ये एक वास्तव्य असतं. त्या बुद्धीमध्ये वेद रूपाने गीता ओळी सतसंग पुण्य त्याचे आचरण तिचे तपस्या असते. तेव्हा ती वृत्ती रज आला तर त्याला पाहते, रजासोबत मिसळत नाही. ते अंतःकरण सुशोभित आणि मंगलकारक असतं. तिथे भगवंताचं सामर्थ्य असतं, वेदाची शक्ती असते, बोधाची युक्ती असते आणि अंतःकरणामध्ये संतांच्या कृपेची प्राप्ती असते. म्हणून ती वृत्ती कधीही रज जरी आला तरी शांत, तम आला तरी शांत. ते येतात आणि जातात. त्या तमाला ती वृत्ती शिवत नाही. तो ज्ञानी. ते 3 गुण आहेत. त्या गुणाला प्रकृती म्हटले. ते कार्य करायला त्याला उत्पन्न एक जातो. चित्रपटा जातो, घट येतात, घट जातात, दसरा येतो, दसरा गेला दिवाळी. कारण एक गेल्याशिवाय एक येतच नाही ना. तसं हे गेल्याशिवाय ते येत नाही. प्रकृती ही 3 गुणाची. एक गुण येतात जातात, येतात जातात. व्यवहार होतोच, पण व्यवहार हा गुणाचा आहे हा माहित नसतो. म्हणून त्रागा तयार पद्धता म्हणतात त्याला. व्यवहार गुणाचा आहे, संबंध जगताचा आहे. आणि माझा बेटा संबंध व्यवहारामध्ये संबंध कोण करतात. जेव्हा व्यवहार करतो गुणाची आठवण आहे का आपल्याला. व्यवहार करताना मीची आठवण आहे म्हणजेच अहंभाव. खूप काय बोलता येतं पण मला जपून राहा म्हणतो माझ्या गोवा याचा सखोल राहते ना. मी वाचून टाकायला 1 मिनिट गोव्या रोजच्या 25-50 करते. 1 घंटा 50 साक्षात जीवाला मुक्ती करणे तो राम करतो. श्रीमान साधे समजू नका. एक क्षण कोटी कोटी पुण्याची उत्पत्ती कर. कुणाला कसं भेटत. किती लोक बाजूला दिले माझ्यापासून. गोमच्याला किती जीव लावणार होती तेव्हा बुद्धीला मी पाहून कळत. आणि तेव्हा ती जागी होती. इतक्या ज्ञानाची स्थिती. जेव्हा बुद्धी जागृत होती तर तीच स्वरूप स्थिती. आणि जेव्हा ती झोपीत असते तर ती असते. कारण ते संबंध आहे तिचा. बुद्धी देहातच आहे ना, संबंध देहाचाच आहे ना, ओळख देहाचीच आहे ना, प्रेम देहाचंच आहे. बाकीची स्थिती देवाचं काय.
काय देवाचं तिथं कर्म केलं तर मीच म्हणते, बघितली तर मीच म्हणते. केवढा अंधार आहे अज्ञान लोकांचा, एवढा अंधार आहे. म्हणून अज्ञान निवृत्त करणारे साधक त्रिलोक्यात महान आहे. संपवणार आहे होय. कुणी एवढं येऊ शकत नाही आमच्याकडे. कसं येऊ शकत? थोडे दुकान जायचं लाख रुपये लागत, तोळाभर घ्यायचं एखादी माळ कुठली वरची शेवटी वरी गेला. आता आमच्या पैसे 100 रुपये, ती बाई पण म्हणते 5 नासके कांदे कोथिंबीर घे. ती जरी मिळली तर बाहेर जात नाही घराच्या, तिथंच राहतं ते. संपत का? कशाला महत्व द्यावं एक कळावं. नाश्ता पावला काढला बाई वाया गेली. ज्ञानासारखं सोनं आणलं ते त्याच्या जीवाचं सोडून झालं. संपत का? भेटत का? पाहिलं फतफत होतो, सोनं होतं फतफत, बाई होती फतफत सोनं बघू बघू. या स्वप्न भयम शोक विषाद मदमेवचा. आता बघू ना वृत्तीमुळे काय होतं. विषाद, मद, काम, क्रोध, मद, उन्मंत होत माणूस. ऐक, या स्वप्न भयम शोक विषाद मदमेवच. इष्टबुद्धी उत्पन्न होत मामळ. मद तयार होतो, विषाद म्हणजे दुःख तयार होतं, भीती, भयम, भयम, भीती, भीती. आता कसं होईल, कसं होईल, कसं होईल, भीती कशा तू. भीती चांगली नसते. हा भय नसावं. क्षणाक्षणाला वृत्तीमध्ये शांतता, निभ्रांतता, एकदम तल्लीन असावी बुद्धी भगवंतात नामात. त्याला ज्ञानाच्या नामात राहावं. त्या जन्म कोणा माणसाचा येतो, त्याच्या पोळ्यात येतो आणि त्याचा उद्धार होतो. एक जन्म येतो, पण आपण नावही घेऊ शकत नाही. अवस्था वाईट असते. भयम शोकम विषाद मद मेवच. मग एवढी आपल्यापाशी प्रॉपर्टी गोळा केली आपण, तर मधात आहेत का देवात आहेत आपण? बघा, एक वाक्य तुमचं छान आहे बघा. देवाला जाऊन आले म्हणतात, म्हणजे देवात राहिले नाही. आले का थांबू कशी कोणती तिथं? ज्ञानी थांबत नाही तिथंच, येतं त्या देवावर. पुन्हा ज्ञानी देवावर येत जाऊन आले, सांगतात विवृत्ती तर झाले देवावर. घरी आली आले, मग तुम्ही घेतात आता बोलणे काही काय बोलायचं. त्याच्याबद्दल बोलायला राहिलंच नाही, कारण तो दूर राहिलाच नाही माझ्या. तिथे जाणीव कोणतं, तिथे वैकुंठ म्हणते. तुमचं वैकुंठ वेगळं, आमचं वेगळं. तिथे जाणीवच कुंडली जगताची देवाची, त्याला वैकुंठ. कुंडली जाणीव आता बोलणे काही काय बोलू आता. जगताची देवाची पूजा आणि कुंडली थांबली वृत्ती विषयाला ओळखत नाही. फक्त भगवंता समर्पित झाले ते वैकुंठ. वैकुंठ वरी निकडते तुमची भाषा, आमची भाषा. भगवंत म्हणतात, जिथं भीती आहे, शोक आहे, मद आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, कोणाबद्दल कपटी भावना आहे, दुष्ट बुद्धी आहे, तिथं तामस ना ते बंद व्हायला पाहिजे. दुष्ट बुद्धीचे लोक तामसे असतात, त्यांच्या कर्माचे मनोरंजनाचे लोक राजस असतात, आणि मला जाणणारे लोक सत्वगुणी असतात. माझ्या प्राप्तीसाठी जगतात, एक एक श्वास माझ्यासाठी वेचतात, आणि मला प्राप्त करूनच ते थांबतात. तोपर्यंत ते थांबत नाही. त्याच्याकडे त्याला मी बाजूला सोडत नाही. तिथे धावत जातो अर्जुन. त्याच्या बुद्धीत प्रगट होतो आणि त्याच्या माझं ऐक्य होतं. तो आता माझ्यापाशी, मी त्याच्या तिथंच असतं. मूर्ख लोकांना ते कळत नसतं. मूर्खाचा बाजार आहे आजकाल. त्याच्यापाशी साक्षात भगवंत आहे. त्याला काशी, रामेश्वर, पया, मथुरा वेगळी का? किती आडमुठ लोक आहेत. आता आम्ही तीर्थयात्रा धमाधम म्हणल्या का परासून म्हणते माझी, तुम्ही म्हणतात की तीर्थयात्रा धमाधमा. मग मला कोणी जयाचे का रूपायणे कोळसा काळेपणे घडला जैसा. तिथं मगून लोक धर्म सांगू का? कोळसा काळे गुन्हे घडला जैसा. तिथं मगुनाचे धर्म सांगू? हो देवा. तसं कोळसा काळांची टाकत नाही, तसं तमोगुणी दुष्टपणा टाकत नाही. चला बोला, मी जास्त त्याला बोलत नाही, मला आवड पण नाही. तमाचं काय बोल ते कामाता. अहो प्राकृत आणि हीन तयाही की गुणत्वाचा मानू परिणाम म्हणजे पुण्य जनू राक्षसा काही. अहो प्राकृत आणि हीन म्हणजे निकृष्ट घाण लोक,
दुष्ट बुद्धीचे, त्याला निकृष्ट म्हणले, हीन म्हणले. प्राकृत आणि हीन तया ही की गुणत्वाचा मान. त्या गुणाचा तर अभिमान असतो. त्याला कोण म्हणले? राक्षस म्हणले. राक्षस तीनाच दैव गुणी, माणूस गुणी, राक्षस गुणी, त्याला राक्षस गुणी म्हणते. एक मिनिट. परिणाम म्हणजे पुण्यजनू राक्षसो काही, त्याला पुण्य म्हणू नको, पुण्यजन म्हणू नको त्या लोकांना. तमगुणी लोक राक्षस असतात, त्यांना पुण्यवान म्हणू नको. बाबो म्हणून कधीही बुद्धी कापला म्हणून आडार आहे ना, त्याला म्हणे बाबा शांत बोलणे, मी कुठं आडार रे, माझा आवाज बघ कसा खाली. तू पापी मान, त्याला लोटा पाणी घालू का 10 लोटे पाणी घालू? तमगुणी असेल तर पापीच. लोटा काय करते तमाला? काय करते लोटा? करत काय? इकडे ठेवावं लागतंय. लोटा काय करणार? पुढे जावं लागते पायावर अंडून. पाणी लोटा खातं घरी लोटा खायला डोक्यात माईच्या. तिथं घातलं पाणी तर लोटा माहिती डोक्यात. माझ्या आवडतं काही बघा. ऐका, इंग्रजासारखा ग्रह कोणता आहे? मंगळ. त्याच्या कुंडलीत मंगळ असतं का? त्या घरात धान्य होतं. मंगळी पुरला मंगळाच नवरा बघा, त्याचं ते घर पेटून जातं. त्याच्या नाव ग्रह म्हणजे इंग्रज ग्रह म्हणजे मंगळ. म्हणून बघताना मंगळाची पोरगी करू नये. तिला मंगळाच नवरा बघून द्यावा लागतो. त्या घरातले माणसं जातात आता कट. रामाजी इंगळ. ऐका पुढे. तया ते मनजी मंगळ. मंगळ ग्रह तैसा तमी धसाळू गुण शब्द. जसा मंगळ ग्रह इंगळासारखा आहे, तसं तमगुण इंगळासारखाच आहे. तसं त्या कुंडलीमध्ये पोरगी आली की ती माणसाला गिळती, तसं ही तमगुणी माणसे घरातल्या माणसाचं सुख गिळती. धसाळ काय तमाचं वर्णन करू मी म्हणणार वाचा. सुख सर्व दोषाचा वसवटा, तमची कामोनी सुबटा, उभारीला अंगवटा जया नरांचा. जे सर्व दोषाचा वसोटा, सगळे दोष सिद्ध प्रगट होतात तो तमोगुणी. जगताचे जेवढे दोष तिथे ते उत्पन्न होतात एक 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 तो तमोगुणी. आजकालची पिढी काय शिकली किती वर मानत. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.